अमरावती जिल्ह्याचे विभाजन करण्यात येणार असून त्यामधून अचलपूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे। याबाबत प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहे। राज्यात महाविकास आघाडीचे शासन आले आहे। त्यामध्ये राज्यमंत्री म्हणून आमदार बच्चू कडू यांची वर्णी राज्यमंत्रीपदी लागताच त्यांनी शासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू केला। राज्यात 22 नवीन जिल्ह्यासह 49 तालुका निर्मितीचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी धूळ खात पडला आहे। अचलपूर जिल्ह्याच्या निर्मितीकरिता राज्यमंत्री बच्चू कडू गेल्या 15 वर्षापासून प्रयत्न करीत आहे। नवीन जिल्ह्यांमध्ये अचलपूर, खामगाव आणि पुसद या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। राज्याच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वात 22 नवीन जिल्हे तसेच 49 तालुका निर्मितीचा प्रस्ताव शासनात सादर करण्यात आला आहे। या प्रस्तावांना मंजुरी देण्याकरिता राज्याची महाविकास आघाडी सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2018 मध्ये नवीन जिल्हा तथा तालुका निर्मितीच्या प्रस्तावाकरिता राज्याच्या मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यास गटाची स्थापना केली होती। त्यांनी सुद्धा त्याबाबत सकारात्मकता दाखविली होती। लोकसंख्या आणि क्षेत्रफळ यांच्या आधारावर या नवीन जिल्हा तथा तालुक्याची निर्मिती करण्यात येणार आहे। नवीन जिल्हा निर्मितीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन करून खामगाव, यवतमाळ जिल्ह्याचं विभाजन करून पुसद तसेच अमरावती जिल्ह्याचं विभाजन करून अचलपूर जिल्हा निर्मितीची शासनास शिफारस करण्यात आली आहे। या प्रस्तावांवर शासन अंतिम निर्णय घेणार असून लवकरच नवीन जिल्हा तथा तालुका निर्मितीचा मार्ग प्रशस्त होणार आहे। विदर्भ न्यूज करिता अमरावती येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा विशेष वृत्तांत।